शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन आज मुंबईतील उभाटा गटाच्या 3 माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। याशिवाय ठाणे तसेच गोवा राज्यातील उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतले। ठाण्यातील मातोश्री स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार दिलीप लांडे, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते। या पक्षप्रवेशाने शिवसेना वर्धापन दिनीच मुंबईत उभाटाला मात्र मोठा धक्का बसला आहे। आज उभाटाचे विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी, शाखा प्रमुख संजय जंगम, प्रभाग क्रमांक 161 चे उभाटा गटाचे माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे, प्रभाग क्रमांक 140 च्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख आणि शिवसेना युवा सेना सचिव मोहसिन शेख यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। तसेच गोवा राज्यातील उभाटा गटाचे माजी राज्यप्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेस महासचिव काशीनाथ मयेकर, 5 तालुका प्रमुख, 1 शहर प्रमुख, विभाग प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतले। ठाण्यातील रामचंद्रनगर शाखेचे उभाटाचे विभाग प्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखा प्रमुख, गट प्रमुख यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। शिवसेनेत सामील झालेल्या लोकप्रतिनिधींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, त्यांच्या प्रभागातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिली। आज शिवसेनेमध्ये खरं म्हणजे वर्धापन दिन आता संध्याकाळीच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज उभाटामधून विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। ते रिट्रीट हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा तिकडे होते आणि बुकिंग आणि सेवा केली खूप, आणि त्याची आठवण आहे आम्हाला। आणि त्याचबरोबर विजेंद्र शिंदे आपले नगरसेवक प्रभाग क्रमांक 161 उभाटा, त्यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केलाय। मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर नगरसेविका नादिया शेख आणि माजी नगरसेवक मोहसिन शेख यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी शिवसेनेत स्वागत करतो। युवा सेना महाराष्ट्र राज्य समन्वयक हे पण पद त्यांच्याकडे आहे होतं। संजय जंगम शाखा प्रमुख, त्यांनी देखील प्रवेश केलाय। त्याचबरोबर गोवा राज्याचे उभाटाचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, काशीनाथ मयेकर, 5 तालुका प्रमुख, 1 शहर प्रमुख, विभाग प्रमुख व सहकारी या सगळ्यांनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आणि त्याचबरोबर ठाण्यातल्या उभाट्याचे रामचंद्रनगर शाखेचे उपविभाग प्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि त्यांना शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्या। आता संध्याकाळी तर तुम्ही सगळे वर्धापन दिनाला याल। संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक पदाधिकारी आजच्या वर्धापन दिनाला येत आहेत आणि याच दिवशी तुम्ही प्रवेश केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो। आणि जे काही तुम्ही विश्वास दाखवलाय, तुमचं काय वैयक्तिक काम नाही, त्या भागाचा विकास करायचा आहे। विजेंद्र यांनी सांगितलं की तिथं आपण किती नंबरला ती गाडी लावायचं काम चालू आहे, तर त्या ठिकाणी जे टेकडी जी आहे त्या टेकड्यांना आपण दिलीप मामाच्या इकडं त्या मतदारसंघामध्ये
कुठल्याही परिस्थितीमध्ये दरड कोसळून अपघात होऊ नये यासाठी पूर्णपणे सेफ्टी नेटचं जाळं आपण त्या ठिकाणी बसवतो. आणि एवढ्यावरच नाही तर मुंबईच्या सगळ्या ज्या काही अशा दरड प्रवण क्षेत्रामध्ये टेकड्यांवर घरं आहे त्यांच्यासाठी एक वेगळी पॉलिसी आपण पुनर्वसनाची करतोय, कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन. आणि बाकी मोहसिन आणि आपले भंडारी यांनी देखील त्यांच्या वार्डातल्या कामांबद्दल सांगितलंय. खरं म्हणजे आपल्याला माहित आहे 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री असताना हे महाराष्ट्राने पाहिलंय किती काम विकासाला चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. आता देखील महायुतीचं सरकार देवेंद्रजी आणि आम्ही या ठिकाणी पुढे नेतोय. त्यामुळे कुठेही तुम्हाला विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही असं या ठिकाणी आपल्याला देतो. पाण्याचा जो विषय आहे, जे जे विषय आपल्या प्रभागात आहे, शेवटी हे सर्वसामान्य नागरिकांचं सरकार आहे. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे मी मुख्यमंत्री झाल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचे 2 आपण टप्पे केले. एक टप्पा जवळपास पूर्ण झाला, पुढचा टप्पा देखील पूर्ण होईल तेव्हा मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त होईल. एवढे वर्ष का नाही केलं मला माहित नाही, परंतु जाऊ द्या, ते मी संध्याकाळी बोलेन. आणि तुम्हाला एवढंच मी सांगतो की तुम्ही आज जो काही विश्वास दाखवलाय, कार्यकर्ते सगळे आलेत, पदाधिकारी, मी आपल्याला तुम्ही तुमच्या हॉस्पिटलचं उदाहरण सांगितलं. असे किती लोक आहेत. मी मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2.5 वर्षामध्ये 400 कोटी रुपये दिले आणि अगोदरच्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 कोटी दिले. त्यामुळे अनेक हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम आपण केलंय. आपलं वैद्यकीय कक्ष मंगेश चिवटे, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याच्या माध्यमातून हे सातत्याने प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आपल्याला एवढंच सांगतो, मोहसिन भंडारीजी आणि विजेंद्र शिंदे, तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, गोव्याच्या पदाधिकाऱ्यांना, ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्यांनाच सांगतो, तुम्ही जो विश्वास दाखवून आलेला आहात तो विश्वास सार्थ करण्याचं काम शिवसेना करेल. आणि तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवप्रभूंना वंदन करून हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आणि आज ज्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एका वेगळ्या उंचीवर आणि एका वेगळ्या वैभवावर गेली असे आपल्या तुम्हाला सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री आणि होणारे मुख्यमंत्री असे आपले श्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचसोबत शिवसेनेचे सचिव श्री राम रेपाळे साहेब, आमचे चांदिवली विधानसभेचे दमदार आमदार दिलीप मामा लांडे, त्याचसोबत मंगेशजी चिवटे साहेब, माझे सहकारी मित्र किरण लांडगे, प्रयाग लांडे, या सर्वांच्या उपस्थितीत आज माझा शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेना संघटनेमध्ये माझ्यासहित माझ्या सर्व प्रभाग क्रमांक 161 मधील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा महिला आघाडीचा आज जाहीर प्रवेश झाला. त्याबद्दल साहेब मी आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. खरं तर गेल्या काही 2-3 महिन्यापासून मी एका प्रचंड आयुष्यातल्या खूप मोठ्या खडतर प्रसंगामधून जातोय. 14 दिवसापूर्वी माझ्या मोठ्या भावाचे निधन झाले. जवळपास 3 महिने माझा मोठा भाऊ हॉस्पिटलमध्ये होता. लिव्हर ट्रान्सप्लांट झालं होतं, लहान भावाने लिव्हर दिलं, त्यामुळे माझे दोन्ही भाऊ हॉस्पिटलला ॲडमिट होते. माझी वहिनी पण आजारी पडली होती. अशा कठीण प्रसंगामध्ये माझ्यासाठी मंगेशजी चिवटे उभे राहिले. ज्या वेळेस हॉस्पिटलला मला गरज होती, प्रचंड बिल झालं होतं, त्यावेळेस मंगेशजी चिवटेंनी माझ्या एक फोन नंतर, साहेब मला मी एक अभिमानाने गोष्ट आज मी सगळ्यांना सांगतो की एक फोन माझा फक्त मंगेशजी चिवटेंना गेला, त्याच्यानंतर तब्बल 17 फोन मला फीडबॅकसाठी आणि फॉलोअपसाठी आले.
जेव्हापासून कळतं तेव्हापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहे की शिवसैनिक गटप्रमुख, शाखाप्रमुख, नगरसेवक आणि आता चांदोली विधानसभा संघटक या पदावर मी काम करत असताना इतकी तत्परता आणि इतकी सर्वसामान्य शिवसैनिकाबद्दलची आत्मीयता ही कुठेच दिसली नाही, जी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला इथे दिसली. आणि त्यानंतरच माझा कुठे हळूहळू थोडासा निर्णय व्हायला लागला की एवढं जर एका सर्वसामान्य शिवसैनिकाच्या एका फोनवर, जेव्हा आमच्या पक्षाचे कोणी लक्ष देत नव्हते त्यावेळेस एका फोनवर माझ्यासाठी एवढं आत्मीयतेने समोरून माझी विचारपूस केली जात होती, भावाची विचारपूस केली जात होती, तेव्हा मी थोडासा शिंदे साहेबांकडे आकर्षित झालो. त्याच वेळेस त्यांची जी कामाची पद्धत आहे, जो कामाचा धडाका आहे, त्याचसोबत आमचे जे दिलीप मामा लांडे आहेत त्यांची जी कामाची पद्धत आहे, कामामध्ये ज्यांना वाघ म्हणता येईल अशा पद्धतीने त्यांची जी कामं चालतात, त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत, त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्याही प्रभागाचा मला माझ्या पद्धतीने कसा विकास करता येईल यासाठी मी आज साहेबांकडे मी विनंती केली. रामभाऊ रेपाळेंनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शिवसैनिकाला सोबत घेतलं आणि साहेबांचे आशीर्वाद देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची, तसंच दिलीप मामा लांडेंबरोबर काम करण्याची संधी आपण मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. आणि आज मी आपल्या सर्वांना एक वचन देतो की आपल्या नेतृत्वाखाली मी पूर्ण ताकदीने माझ्या प्रभागाचा विकासाच्या मागे लागेन, माझा प्रभागाचा विकास आपल्या नेतृत्वाखाली करून दाखवेल. त्याचसोबत साहेब फक्त एक 2 छोटीशी कामं माझी आहेत, ती मी आज आपल्याला इथे सांगितल्याशिवाय मला जमणार नाही. माझा डोंगराळ भाग आहे, दिलीप मामांना सगळं माहिती आहे, दिलीप मामांनी त्या भागात बरंचसं काम केलेलं आहे. परंतु जसं प्रभाग क्रमांक 160 मध्ये आपण स्विस टेक्नॉलॉजीने जे काही जाळीचं हे करून जे दरड कोसळण्याचं जे एक तुम्ही तिथं प्रतिबंध केला, त्याच पद्धतीने माझ्या हिमालय सोसायटी आणि लालबहादूर शास्त्री नगर या भागासाठी सुद्धा आपण जर तेवढं मला एक करून दिलं तर आपले प्रचंड उपकार माझ्या प्रभागातील 161 वर होईल. त्याचसोबत साहेब एक खूप महत्त्वाचा असा प्रोजेक्ट गेल्या 2.5-3 वर्षापासून अडकून पडलेला आहे हिमालय सोसायटीमध्ये आणि संतोषी मातानगर, अशोकनगर या भागामध्ये पाण्याचा प्रचंड गंभीर प्रश्न आहे. गेल्या 3-3.5 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यासाठी त्यावेळेस दिलीप मामा आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, किरण भाऊ, आम्ही सगळ्यांनी मिळून महानगरपालिकेच्या मागे लागून आम्ही ती टाकी मंजूर करून घेतली होती. 12.5 लाख लिटरची पाण्याची टाकी मंजूर करून घेतली. त्यासाठी आम्ही सर्वप्रथम ते भूजल परीक्षणासाठी आम्ही NOC घेऊन दिलीप मामांच्याच हस्ते आपण नारळ वाढवून त्याचं काम चालू केलं होतं. परंतु नंतर काही अपरिहार्य कारणास्तव NOC न मिळाल्यामुळे ते काम प्रलंबित राहिलं. साहेब माझी विनंती आहे की आपण आणि मामांनी थोडंसं एक त्याच्यामध्ये, मामाची तब्येत खराब होती तरी आले. धन्यवाद मामा. मामांचं तसं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, आशीर्वाद आहेत, यापुढे राहतीलच. आणि साहेब माझी विनंती आहे की आपण तो एक NOC फक्त आपली अडकलेली आहे होमगार्डकडे, तेवढी एक NOC जर झाली तर महानगरपालिकेने टेंडर करून झालेलं आहे, सगळं करून झालेलं आहे, ताबडतोब काम चालू होईल आणि जवळपास 1 लाख लोकांचा पाण्याचा प्रश्न, जवळपास 3 प्रभागाचा पाण्याचा प्रश्न तो कायमस्वरूपी मार्गी लागेल ही विनंती मी आपणास करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. साहेब असेच आशीर्वाद आपले माझ्यावर ठेवावे, आपण माझ्या संपूर्ण शिवसैनिकांवर. सर्वप्रथम मी साहेबांचा खूप मनापासून धन्यवाद, आभार मानतो की साहेबांनी मला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी दिली. बोलण्याचं म्हणजे असं आहे की सर्व विचार करतील की हे उबाटावरून इथे का आलं, त्याचा फक्त एकच रिझन आहे, आपले महाराष्ट्राचा किंवा आपल्या मुंबईचा किंवा माझ्या स्वतःचा वॉर्डचा विकास, डेव्हलपमेंट. एवढं वर्ष साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर आता साहेब डेप्युटी CM आहे. साहेबांचं जे काम आजपर्यंत आम्ही बघितलं, म्हणजे साहेबांनी जे कामे केले डेव्हलपमेंटसाठी ते बघून मलाही याचा विश्वास वाटला की इथे 4 वर्ष झाले आमच्या इथे काही कामच नाही झालं. काम नाही झालं जेव्हा साहेबांना कळलं की असं काय चालू आहे ते, तर साहेबांनी स्वतःहून मला विश्वास दिला की आपण सगळं कामे, तुमचे जे जे काम आहे वॉर्डचा किंवा आपल्या लोकांचं काम आहे, आपल्या समाजाचा, साहेबांनी तेव्हा हे नाही बघितलं की हे कुठल्या समाजाचं आहे. कारण साहेबांनी जात-पात न बघता साहेबांनी मला स्वतः समोर बसवला आणि विश्वास दिला आणि शब्द दिला
की मोहसिन, तुला जिथे जिथे माझी गरज वाटेल, माझ्या खात्याची गरज वाटेल, मी आणि पूर्ण शिवसेना ताकदीने तुझ्यासोबत उभा असणार. त्यामुळे मला त्या दिवशी मी एक डिसिजन घेतला की जेव्हा एवढा मोठा माणूस, म्हणजे आज साहेबांनी जे करून दाखवलं, मला वाटतं ते कोणी करू शकला नाही महाराष्ट्रासाठी. खास कर. म्हणून मी त्या दिवशी मी निर्णय घेतला की चला आता डेव्हलपमेंटसाठी, माझे स्वतःच्या वॉर्डासाठी, मुंबईसाठी आणि साहेबांसोबत महाराष्ट्रासाठी आपण साहेबांसोबत जाऊया. साहेब, तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. आपला आशीर्वाद असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवप्रभू वंदन करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आणि मुख्य नेते शिवसेना व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांचा आशीर्वाद घेऊन आज मी इथे आलेलो आहे. आणि या मला पक्षप्रवेशावेळी सहकार्य व मदत करणारे श्री राम लेपाले साहेब, राहुल शेवाले साहेब, शीतल म्हात्रे साहेब, बंटी पाटील, सिद्धेश आणि कुंडारे साहेब यांचे खरोखरच मी मनापासून आभार मानतो. यांच्यामुळेच माझा पक्षप्रवेश झाला असं मला सांगावंच वाटतं. मी प्रवेश यासाठी केला की मी विभाग भूमिपुत्रायचं, मी कोळी समाजामधनं आहे, मी प्रॉपर ह्याच मुंबईकर आहे. आणि ज्या विभागामध्ये मी नेतृत्व करत होतो, विभाग नंबर 2 मालाड पश्चिम विधानसभा असेल, कांदिवली पूर्व असेल आणि चारकोक असेल, ह्यामध्ये बराचसा 5 बोटावर सांगता न येणारी कामं, भरपूर कामं साहेब आहेत. परंतु मी तिथे राहून एवढी कामं करू शकत नाही, कारण की कुठलाच निधी मला उपलब्ध होत नव्हता साहेब. परंतु तुमची एक दूरदृष्टी आणि याचा अभ्यास मी जसा मला शुद्ध आले तेव्हापासून साहेब मी शिवसेना पक्षामध्येच, मला ते लांडे साहेब, मी जेव्हा नगरसेवक होतो ते मनसेमध्ये होते, मी त्यांना विनंती करायचो की लांडे मामा आमच्या शिवसेनेमध्ये या. तेव्हा ते बोलले मी याव नाही, खूप मागच्या दरवाजाने हे, अशी आमची थोडी मस्करी चालेल. म्हणजे असं एक चांगला एक नेतृत्व असताना आम्ही का त्यांच्याकडे जाऊ नये हा देखील मला प्रश्न पडला. म्हणून माझ्या विभागामध्ये जी समाजाची कामं आहेत, माझ्या समाजाची आहेत, इतर समाजाची आहेत, ती कामं आपल्याकडूनच होतील हा मला ठाम विश्वास बसला आहे. म्हणून मी इथे आले. मी कोणावर टीका करण्यासाठी आलो नाही, परंतु मी कामाने माझं कर्तृत्व दाखवणार आहे. आणि साहेब, तुम्ही आपल्या या पक्षाची जी जबाबदारी द्याल ती मी पुरी करीन व पक्ष बळकट करण्यासाठी मी आई एकनाथ चरणी प्रार्थना करीन की आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा आणि जगामध्ये त्यांचा नंबर 1 होऊ द्या, ही सदिच्छा व्यक्त करेन. आणि मी इथेच आम्ही बोलायचं तर भरपूर आहे, पण साहेब आज एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, बरेचसे लोक आहेत, म्हणून मी जास्त बोलणार नाही. परंतु संधी जेव्हा भेटेल तेव्हा नक्कीच मी जास्त बोलेन, एवढेच मी बोलतो. आणि पुन्हा तुमचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.